बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशी. महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मागच्या काळामध्ये निधी उपलब्ध करून दिला, जेणेकरून बीड जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादांनी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये विकासात्मक पाया भरून काढावा या दृष्टिकोनातून पावले उचलली. मात्र गेवराई बीड पासून जवळच असलेलं हे भाटसांगवी गाव आहे, औरंगपूर गाव आहे. या गावामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार समोर आला आहे. मागच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर हाणामारी झाली. ती का झाली, कशासाठी झाली, याचा संपूर्ण वृत्तांत आपण या घटनेतून घेणार आहोत. कारण भाटसांगवी हे गाव गेल्या अनेक दिवसापासून विकासापासून दूर होतं. मात्र मागच्या काळामध्ये या गावाला शासन दप्तरी 22 कोटी रुपयाचा निधी दिलाय आणि त्या निधीचं काम या गावामध्ये मोठ्या प्रमाणात होतंय असं कागदपत्रे दाखवलं जात आहे. मात्र प्रत्यक्षात तसं घडताना पाहायला मिळत नाही. हा सिमेंट रस्ता दाखवलाय, हा सिमेंट रस्ता नाहीये. सिमेंट रस्ता झालेलाच नाही. सिमेंट रस्त्याचा कोट्यवधीचा निधी उचललाय, ते कागदपत्र आहेत आमच्याकडे. सिमेंट रस्ता झालेला नाही, पण ते रस्ते झाले का रस्त्या साईडला दोन्ही वृक्ष लागवड झाली. ते वृक्ष लागवडीचा विषय मोठा आहे. कोट्यवधी उचलले. हा, वृक्ष लागवड जी झालेली आहे. झाड वगैरे पण गावात येणार रस्ते का ते रस्त्याच्या सर वायबशी बोलतोय. नाही, इकडनं चालतो, तिकडे गेलो. हा, एक पण झाड नाही. भाटसांगवीला कोट्यवधीचा निधी उचललाय. ओके, असं मान्य करून आम्ही. हा, नाही नक्कीच. पानंद रस्ता कुठे इथला जो आता आम्ही आलो तोही झालेला नाहीये. ठीक आहे, गावात काही विकासात्मक कामं झाले आहेत, त्या दृष्टिकोनातून थोडं हे केलं असेल तर नेमकं वृक्ष लागवड झाली असं 4 ठिकाणी. पण गावातले काही विकास कामं आहेत, त्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून तुमचा महत्त्वाचा रोल आहे. कारण शासन प्रशासनाच्या अधिपत्याखाली तुम्ही काम करताय, त्यामुळे तुम्हाला गावातल्या ग्रामपंचायतच्या सर्व गोष्टी संदर्भात कामाच्या माहिती आहे. त्या संदर्भात तुम्हाला माहिती बोलायचं होतं. जर 1 तासाभरात जरी गावात आला तरी मी तुम्हाला इथं आहे 1.5 तास भेटतील. किंवा तुमचे काय करता येईल, आपलं प्रतिक्रिया घेता येईल किंवा तुमचं काय झालं गावामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून. कारण लाखो रुपयाचा, कोट्यवधी रुपयाचा गावाला ग्रामपंचायत अंतर्गत कामं चालू आहे. कागदपत्री तर आहेतच, मात्र प्रत्यक्षात तुम्ही आहात शासन प्रशासन कागद, त्या दृष्टिकोनातून एक माहिती पाहिजे. चालेल सर, मला फोन करा, मी तुझ्या गावात या. हा सर. सर ग्रामसेवक काय म्हणले? ग्रामपंचायत तुमची आणि औरंगपूर आणि भाटसांगवी एकत्र आहे ना? बरं, चालतंय सर. हां, ग्रुप ग्रामपंचायत. आणि ग्रामपंचायत दारामध्ये तर बरंच आयचं उगवलं आहे कमळेत करी. भाटसांगवीच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या दारामध्ये कमरेत केले आयचं उगवलं. मी आलो बघायला आलो, तर मला कार्यालय तरी बघावं कसं आहे ती. तुम्ही येता ना गावात अशात? मग ते काँग्रेस इतकं म्हणतं दारामध्ये जायला सुद्धा कसं वाटेल लोकांना? हां हां हां, बरं. ये तुम्ही आलात तर काय होईल, इथं थोडं आम्हाला बी ते माहिती व्यवस्थित मिळेल. दुसरं काय? ठीक आहे सर, चालेल. फोन करा. काय काम आहे आपलं, थोडं करतील काय आपण. ग्रामसेवक काय माहिती आहे का? ग्रामसेवक नाव काय? तुमच्या गावाला शासनानं 22 कोटी रुपये दिलेत. विविध कामं आहेत गावात चालू. जे काही रस्ते आहेत ना आपले, हे तुमच्या गावाला किती रस्ते आहेत गावात सध्याला? म्हणजे बाहेरचे का येणारे गावात येणारे किती रस्ते आहेत टोटल सगळे? हे काय एक तिकडून येणार आहे, एक असे 2-3 आहेत समजा. त्यावर काहीतरी हजारो झाडं लावले गेलेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून. कागदपत्री आहेत ते आहेत का झाडं लावलेले नवीन? आता मला कुठे घेत नाही बाजूवर. तुम्ही काय म्हणते? ग्रामसेवक काय म्हणतो? ग्रामसेवक काय म्हणणार? काहीच नाही म्हणणार, बोलणार पण नाही, आणि त्याला विचारलं तर सांगणार पण नाही. गावामध्ये 22 कोटी रुपयाचे कामं केलेत
मात्र प्रत्यक्षात गावामध्ये कुठं दिसत नाही. 22,000 रुपयाची झाली का दाखवा. रस्त्याच्या कडेने दोन्ही साईडला वृक्ष लागवड झाली असं कागदपत्र दाखवलं. कागदावर त्या संदर्भात काय म्हणतो तुमचं? कागदावर आता काय म्हणणार काय, म्हणलं की त्याला लगे येऊन 100-50 माणसं आणून लगे मारतो. हा? बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुमित्राताई पवार आहेत, जे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. कोट्यावधी रुपयाचा निधी गावाच्या विकासाला दिलाय. त्या संदर्भात काय त्यांच्याकडे मागणी असेल तुमची? मागणी एकच आहे आमची, ते चौकशी व्हावं सगळी आणि गावाला न्याय द्यावा. जिल्हा प्रशासनाकडे काय मागणी असेल? जिल्हाधिकाऱ्याकडे काय मागणी असेल? जिल्हाधिकाऱ्याकडे ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. पोलीस प्रशासनाकडे काय मागणी असेल की मागच्या काळामध्ये वाद झाला, त्याच्यात काही अट्रॅसिटी असे गुन्हे दाखल झालेत, प्रत्यक्षात घटना तशी होती का? घटना होती का? आता काय सगळ्या गावात माहिती. ह्यो 100-50 माणूस बाहेर गावचा आणतो, इथं अतिरेक करतो, गावातल्या लोकांना मारतो. कोण बोलणार आहे? पुन्हा बोलत नाही कोणी त्याला. कोण आहे तो व्यक्ती? श्याम पडुळे कोण आहे गावचा? गावचा कोण आता पुढारी म्हणते त्याला, सरपंच, माजी सरपंच, आणि हातात कारभार त्याचाच आहे. 40 वर्ष झालं ग्रामपंचायत लुटून खातो. कुणाकुणाला मारहाण झाली गावात? 5-4 जण इथं. प्रल्हाद बोरोडे आहे, आप्पासाहेब सोनवणे आहे, मी स्वतः आहे. असं येतं, शेती करून खाणारे आहेत किंवा मजुरी करून खाणारे आहेत, ते पुढे येतच नाहीत. कुणीच पुढे येत नाही आणि विरोध करत नाही. आता मी केलता, आता माझी बी तशीच अवस्था आहे. लागलं मला भीती वाटायला लागली की बाबा आता माझं कपड्याचं दुकान टाकले मी, मला जाऊ का नको असे इथपर्यंत माझ्या मनामध्ये खूप काही येत आहे की बाबा मी आता काय करू, इथून पुढे मी कसं करून खाऊ आणि काय माझं कसं म्हणजे परपंच चलल, हा विषय माझ्या डोक्यामध्ये. नेमकं कोण करतं हे आणि त्यांना पाठबळ कोणाचं आहे? पोलीस प्रशासन का कारवाई करत नाही? प्रशासनाचं नाही, पण इथं एक पंडित आमदार आहेत, विजयसिंह पंडित, ह्यांच्या फोनवरती बऱ्याचशा गोष्टी ते हँडल करतात. आता पण पोलिसांना त्यांनी म्हणजे फोन करून सांगितलेलं आहे, असं कळलंय की तुम्ही म्हणजे हे केस डुप्लिकेट काय म्हणतात त्याला, नकली कोणती केस म्हणतात बघा, ते खोटी केस करून त्यांनी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. कारण आमदारांनी सांगितल्याशिवाय पोलीस ऐकत नाहीत, कारण आमदाराचा दबाव आहे त्या पोलिसावरती. त्यामुळं हे असं काही होऊ शकतं. अट्रॉसिटी करण्याचं कारणच नाही, कारण तो अट्रॉसिटीवाला आम्ही ओळखीत नाही, तो आमच्या गावचा नाही. आमच्या गावाला यात्राचं सांगत होते जेवायला आलता त्या दिवशी सोमवारी, काय ते असं आमच्या गावात कोणी बकरं कापित नाही किंवा मटण खात नाही. सगळे असे म्हणजे महादेवाला म्हणजे सोमवाराला मानणारा वर्ग आहे. कारण यात्रा होऊन गेलेली 2 दिवस झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी आमच्या 3ऱ्या दिवशी भांडणं झाले. कारण हे सगळं खोटं आहे. अट्रॉसिटी करणारा व्यक्ती आम्ही पाहिलेला नाही, आमच्या गावचा नाही. तो आम्हाला नंतर कळलं की त्याच्या गडी सालगडी म्हणून आहे. आता ह्या पुढे पोलिसांनी किंवा प्रशासनाने ह्या गोष्टीवर सखोल चौकशी करावं, मिटिंग लावा, सगळ्या गावकऱ्यांना एकत्र आणावा, विश्वासात घ्यावा. कारण ह्याची दहशत आपल्याला कमी करायची असेल तर कलेक्टर साहेबांनी, SP साहेबांनी व पालकमंत्र्यांनी एक साधारण मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.